तुमची जर सिंहरास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कदाचित तुमचा यावर विश्वास देखील बसणार नाही. पण मंडळी, येत्या 7 जूनच्या पहाटे तुमच्या आयुष्यात एक असा प्रचंड धक्कादायक बदल घडण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या पाठीमागे लागलेले दुर्दैवाचं चक्र आता थांबण्याचे संकेत असून तुमच्या बंद नशिबाचे टाळे उघडण्याचा एक अद्भुत योग येत आहे. हा कोणताही हवेतील दावा नाही किंवा निव्वळ मनोरंजन देखील नाही, तर तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या अत्यंत सूक्ष्म बदलांचे हे जिवंत सत्य आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथे सोडून दिला तर तुमच्या दारात आलेली ही सुवर्ण संधी तुम्ही स्वतःच्या हातून गमावून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या संपूर्ण आयुष्याला कलटाणी देणारा हा क्षण नेमका कोणता आहे हे अगदी शांतपणे आणि मन एकत्रतेने करून समजून घ्या. गेले काही काळापासून तुम्ही ज्या परिस्थितीमधून जात आहात ते पाहता अनेकदा तुमच्या मनात आलं असेल, सगळंच संपलंय का? रात्रीच्या शांतेत जेव्हा तुम्ही विचार करता मंडळी, रात्रीच्या शांतेत जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा डोळ्यातले अश्रू लपवणे तुम्हाला कठीण जाते. सिंह राशीचे मंडळी स्वभावाने सिंहासारखेच करारी आणि स्वाभिमानी असतात. कोणासमोर हात पसरणे किंवा स्वतःची लाचारी दाखवणे तुमच्या तत्वात बसत नाही. पण या स्वाभिमानाच्या नियतीने गेले काही दिवसात कडक परीक्षा घेतली आहे. तुम्ही पैशाची इतकी प्रचंड चणचण अनुभवली आहे की अत्यंत गरजेच्या गोष्टीसाठीही तुम्हाला पैशाची जुळवाजुळवी करताना नाकी नऊ आल्यासारखं वाटत होतं. पैसे हातात येतात पण तो कुठे आणि कसा खर्च होतो याचा ताळमेळ लावणं कठीण जात होतं. स्वतःच्या हक्काचे पैसे मागतानाही तुम्हाला इतरांसमोर मान खाली घालावी लागेल. यापेक्षा मोठे मानसिक वेदना तुमच्यासाठी दुसरी कोणतीही नसेल. या आर्थिक टंचाईचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर आणि मानसिक शांततेवर पडताना दिसत आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमचे 100% देऊनही तुमच्या कामाचे कौतुक होण्याऐवजी तुमच्यावरच चुका काढल्या गेल्याचे वातावरण तयार झाले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला प्रेस केले नसेल तर आत्ताच लगेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वरिष्ठांचे टोमणे आणि सहकार्याचे अंतर्गत राजकारण यामुळे तुम्ही कामावर जाणं म्हणजे एक मानसिक छळ समजू लागला आहात. कित्येक वेळा नोकरी सोडून द्यावी असा विचार तुमच्या मनात डोकून गेला असेल, पण पाठीवर असलेल्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे तुम्ही स्वतःचे मन मारून प्रत्येक दिवस काढत आहात. व्यवसाय करणाऱ्या माझ्या बांधवांचे म्हणजेच की माझ्या ताई किंवा दादांची अवस्था तर अशी झाली आहे की ग्राहक दुकानात येतोय, चौकशी करतोय पण खरेदी न करताच निघून जातोय. नवीन करार अगदी अंतिम टप्प्यात येऊन अचानक रेंगाळतोय. तुमची महत्त्वाची कामे, मग ती बँकेची असो, जमिनीची असो किंवा कोर्ट कचेरीची, ती सगळी जणू एकाच जागी खेळून राहिल्यासारखी वाटत आहेत. पण आता इथून पुढे जो मी तुम्हाला एक गोष्ट सुरू करते तो तुमच्या रात्रीची झोप उडवणारी देखील असू शकते. निसर्ग तुम्हाला अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचे संकेत देत आहे मंडळी, ज्याकडे तुम्ही आजपर्यंत दुर्लक्ष केलं आहे. यातील पहिला आणि मोठा संकेत म्हणजे गेले 2-4 दिवसात अचानक तुमच्या मोबाईलवर एखाद्या अशा व्यक्तीचा मेसेज किंवा फोन आला आहे की ज्याच्याशी तुमचा गेले अनेक वर्षापासून कोणताही संपर्क नव्हता. किंवा अचानक रस्त्यात जाताना तुम्हाला एखादी जुनी परिचयाची व्यक्ती भेटली आहे का? जर असे घडले असेल तर हा केवळ योगायोग नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यातील जुने वाईट वेळ संपून नवीन मार्ग मोकळे होण्याची अनुकूल परिस्थिती तयार होते असते तेव्हा भूतकाळातील सर्व काही सकर्मक दिवे निसर्ग तुमच्या समोर आणून उभे करतो.
हा संकेत स्पष्ट करतो की 7 जून नंतर तुम्हाला एका अशा व्यक्तीच्या माध्यमातून मोठी संधी मिळू शकते जी तुमच्या कामाचा अडकलेला घोडा पुढे नेण्यास मदत करू शकते. आता आपण दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक खुलाशाकडे वळूया. तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अचानक तुम्हाला एक वेगळाच बदल जाणू लागला असेल. जसे की सकाळी उठल्यानंतर मनात कोणतीही चिंता नसताना अचानक एक अनामिका आनंद वाटणे किंवा घरात सतत होणारी चिडचिड अचानक कमी होणे. तुमच्यासोबत असं घडलं आहे का? अनेकदा आपण रात्री झोपताना मनात खूप विचार करतो, पण गेले काही दिवसात तुम्हाला अचानक गाढ झोप लागली असेल किंवा पहाटेच्या वेळी तुमची झोप अचानक उडली असेल. हा निसर्गाचा दुसरा संकेत आहे, जो दर्शवतो की तुमच्या शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडण्याचे संकेत असून तिथे एका नवीन आत्मविश्वासाचा संचार होऊ शकतो. हा आत्मविश्वास तुम्हाला 7 जून नंतर नोकरी आणि व्यवसायात अत्यंत धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतो, ज्याचे परिणाम पाहून तुमचे विरोधकही थक्क होण्याची शक्यता आहे. तिसरा मोठा खुलासा तुमच्या नातेसंबंधाविषयी आहे, जो ऐकून तुमचे मन सुख होऊन जाईल. गेल्या काही महिन्यात गैरसमजामुळे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या माणसासोबत तुमचे वाद झाले होते. ज्या व्यक्तींना तुम्ही जीवापाड जपलं त्यांनीच तुमच्यावर अविश्वास दाखवला किंवा तुमच्या पाठीत खंजीर खुपसला असं तुम्हाला वाटत असेल. यामुळे तुमच्या मनाला झालेल्या जखमा अजूनही खोल आहेत. पण आता निसर्गाने तिसरा संकेत दिला आहे. तुमच्या जीवनसाथीच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यात अचानक एक मावळपणा असल्याची जाणीव होत आहे. जे लोक आजपर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेत होते ते आता तुमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत लागले आहेत. हा बदल दर्शवतो की 7 जून नंतर तुमच्या नात्यामधील सर्व कटुरता संपून एक नवीन गोडवा निर्माण होण्याचे संकेत आहेत. घरात चालत आलेला तणाव कमी झाल्यामुळे तुम्हाला एक मानसिक शांतता लाभू शकते, जी तुम्हाला नवीन कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. चौथा आणि सर्वात मोठा चमत्कार तुमच्या अडकलेल्या कामाच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे. तुम्हालाही हा अनुभव आला आहे का मंडळी? तुम्ही एखाद्या कामासाठी घरून बाहेर पडता आणि ते काम अगदी शेवटच्या क्षणी, मंडळी अगदी शेवटच्या क्षणी कोणत्या ना कोणत्या गोष्टी, छोट्या गोष्टीवरून किंवा छोट्या कारणामुळे अडकून पडतं. पण आता हा अडथळा दूर होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. मंडळी अनुकूल परिस्थितीसाठी तयार होतच आहे, पण निसर्गाचा चौथा संकेत असा आहे की तुम्हाला अचानक कुठून तरी जुनी देणी किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला अचानक एखादा अज्ञात स्रोतातून लहान का होईना पण धनलाभ झाला असेल किंवा शेअर्स, विमा यांसारख्या जुन्या गुंतवणुकीतून काही सकारात्मक बातमी आली असेल, तर समजून जा की आर्थिक कोंडी फुटण्याची ही सुरुवात असण्याची शक्यता आहे. 7 जून नंतर तुमचे जे काम सरकारी, दरबारी किंवा इतर ठिकाणी रखडले होते, तिथे तुम्हाला अचानक एका वरिष्ठ व्यक्तीची मदत लाभू शकते आणि ते काम कोणत्याही मोठ्या त्रासाशिवाय पूर्ण होण्याचे योग आहेत. मंडळी आणि ताईंनो आणि दादांनो, आता आपण या संपूर्ण प्रवासाचा एक अत्यंत संवेदनशील आणि भावनिक टप्प्यावर आलो आहोत. जरा विचार करा मंडळी, जरा विचार करा, गेल्या काही वर्षात तुम्ही काय गमावले आणि काय कमवले. लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाच होता आणि तुम्ही त्यांना मदत केली. त्यांच्या कठीण काळात तुमच्याकडे पाठ फिरवली त्यांनी. तुम्ही अनेकदा देवाकडे डोळ्यात पाणी आणून विचारलं असेल, माझं नशीब एवढं का कडक? मी कोणाचं वाईट केलंय? मी कोणाचं काय बिघडवलं होतं? तुमच्या स्वाभिमानाला समाजाने वेगवेगळी ठेच पोचवली आहे. पण लक्षात ठेवा, सिंह कधीही लाचार होत नाही. तुम्ही या सर्व संकटांना तोंड देत असताना मंडळी आजपर्यंत उभे राहिलात, हाच तुमचा सर्वात मोठा विजय आहे. तुमच्या संघर्षाची परिसीमा आता सांगण्याच्या मार्गावर आहे. ब्रह्मांडात तुमच्या कर्माची नोंद झाली असून 7 जूनच्या सूर्योदयासोबत तुमच्या कष्टाची चीज होण्याची वेळ येण्याचे शुभ संकेत आहेत. 7 जून नंतर आयुष्यात जे सकारात्मक बदल घडण्याची दाट शक्यता आहे, ते आता तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एक नवीन स्थैर्य देऊ शकतात. नोकरीमध्ये अचानक तुमची बदली एका चांगल्या ठिकाणी होण्याचा योग येऊ शकतो
किंवा तुम्हाला नवीन जबाबदारीसह पगारवाढ मिळण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार अत्यंत सन्मानाची नोकरी मिळण्याची उत्तम संधी मिळू शकते. व्यवसायात ग्राहकाची ये-जा वाढू शकते आणि नवीन बाजारपेठ तुमच्यासाठी खुले होण्याचे दाट संकेत देखील आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचं ओझे कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. पैशाची आवक स्थिर झाल्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनांवर शांतपणे काम करू शकाल. समाजात तुमची गेलेली प्रतिष्ठा आणि मानसन्मान तुम्हाला दुप्पट वेगाने परत मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आणि आत्मविश्वास दिसू शकतो, ज्याच्याकडे लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देऊ लागतील. आता मी तुम्हाला मी तुम्हाला एक एकदम महाशक्तिशाली आणि गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे, ज्या प्रभावाने तुमच्या नशिबातील राहिलेले अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. हा उपाय काय आहे हे सांगण्यापूर्वी मोठ्यातली मोठी गोष्ट सांगते मंडळी. हा उपाय कोणताही खर्च करणारा किंवा विधी नाही. केवळ यासाठी तुम्हाला तासनतास बसण्याची देखील गरजच नाही. एक अत्यंत साधा, घरगुती आणि तितकाच अमोघ उपाय आहे. हा उपाय करताना तुमच्या मनात कुठलीही शंका किंवा अविश्वास नसावा, कारण विश्वासाशिवाय कोणती शक्ती काम करत नाही. हा उपाय तुमच्या सिंह राशीच्या मूळ ऊर्जेशी जोडला आहे, जी थेट निसर्गाच्या एका मोठ्या शक्तीकडून नियंत्रित होते. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्या घरातील वातावरणात असा कसा सकारात्मक बदल दिसू शकतो हे तुम्ही स्वतः पाहाल. तो चमत्कारी उपाय आहे जो तुम्हाला 7 जून सकाळी करण्याचा सल्ला दिला जातोय. मंडळी, उपाय करणे अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं नसेल तर लगेच श्री स्वामी समर्थ कमेंटही आवर्जून करा. सकाळी उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तांब्याचं एक पात्र, स्वच्छ पाणी घ्या. पाणी हे स्वच्छ असलं पाहिजे, पाणी खराब वगैरे घेऊ नका. त्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर लाल कुंकू आणि एक लाल रंगाचं फूल टाका. या पात्रातील एक तांब्याचा तांब्या घ्या. ते जल घेऊन घराच्या पूर्व दिशेला उभे राहा आणि उगवत्या सूर्याला ते जल अर्पण करा. जल अर्पण करताना तुमचे डोळे बंद असावेत आणि मनामध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण दूर करण्यासाठी सूर्यदेवाकडे प्रार्थना करा. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि जेव्हा तुम्ही स्वामीला शरण जाता तेव्हा नशिबाचे सर्वच दरवाजे उघडण्याची अनुकूल परिस्थिती तयार होते. हा उपाय सलग 9 दिवस न विसरता केल्यास उत्तम लाभ दिसू शकता. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमचे येणारे दिवस अत्यंत आनंदाचे, समाधानाचे आणि यशाचे असण्याचे सुंदर योग निर्माण होत आहेत. भूतकाळातील अपयश आणि दुःख विसरून एका नव्या उत्साहाने आयुष्याचे स्वागत करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून पटला असेल, आवडला असेल आणि तुमच्या मनात आशेचा किरण जागा झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. त्यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी दूर होतील. तुमच्या मित्रपरिवारांसोबत किंवा तुमच्या नातेवाईकांसोबत ज्यांची सिंह रास आहे त्या सिंह राशीच्या मंडळींना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांना पण या व्हिडिओमधून थोडीफार मदत नक्कीच होणार आहे. तर भेटू मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी कमेंट करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.